नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि अवतार बघा माझा पूर्ण तुम्ही पाहू शकता, पूर्ण घामाने भरले। जवळ गेली 1 तास झाले आम्ही इथं काम करतो। एक बिगारी घेतलाय आणि एवढ्या रॅबिटच्या गोण्या भरलेल्या, माझ्या हात पण बघा तुम्ही। आणि ह्या एवढ्या गोण्या मी आता सगळ्या तिकडे झाडामध्ये गार्डनमध्ये टाकल्यात। रॅबिट थोडासा साईडनी टाकलाय, मातीवर नाही। आणि हे इकडचा आम्ही सगळा कचरा गोळा केलाय आता। हे बघा इथं सगळे मोठे मोठे ओंडके होते, तर माझ्या जोडीला गौरव आहे हा बघा। गौरवला एक जोडीला घेतलाय आणि समीर पण आहे, तो तिकडे बसलाय। तर हे बघा आता एक बिगारी आहे आणि टायगरला ठेवलाय आतमध्ये। तो सारखा बाहेर यायला बघतोय, पण म्हटलं आता थोडं काम करून घेऊ दे का, कारण इथे एवढं असं रॅबिट होतं ना, भरपूर असं रॅबिट होतं। त्या गोण्याच बघा, या जवळजवळ ना आता 200 ते 250च्या गोण्याच जमल्यात त्या रॅबिटच्या। हे सगळ्या गोळा केल्यात आणि चांगल्या गोण्या आहेत त्या, ते एकतरी एक साईडला काढून ठेवल्यात। कारण मी स्वतः त्या गोण्या विकत आणलेल्या 4 रुपयांनी। म्हटलं आता मी पण ह्या कोणाला तरी विकून टाकेल आहे ना असं। तर हे बघा इकडे थोडं सामान आहे। हे पूर्ण असं जाम झालेलं, रस्ताच नव्हता यायला मला अजिबात। तर आता मी त्या बिगारींना म्हणलं चला, कामगारांना, बिगारी नाही म्हटली त्यांना, कामगारांना म्हणलं थोडं मला मदत करा। एक जण वाढवला आज आणि म्हटलं मला थोडीशी आज मदत कर। तर मी पण त्याच्याबरोबर 1 तास झाले राबते। वाजलेत आता 1:15। नको, हा दे टाकून दे तिकडं सगळं। तर हे बघा आता हे सगळं करून घेते, म्हणजे गार्डन सगळं व्यवस्थित आता ओके करते। बरंच असं घाण झालेली, जरा सुद्धा घराला म्हणजे ना असं हे राहिलेलं नव्हतं, सगळीकडे अडचण। आता सगळ्या गोण्या ते मला आणून देतात, तिथं मी खाली करते। तर चला आता मी चालले काम करायला। चला मित्रांनो, आता या गोण्या मी खाली करते। अरे भैया कचरा है, गोनी है, सब कचरा है, तो उधर डाल दो फिर। आता एकत्रित सगळा हा कचरा असं गोळा केला ना एकाच ठिकाणी, मग एक ठिकाणी असं बरोबर जळेल। नाही तर असं इकडे तिकडे असतं टाकलं तर मग कसं अर्धा जळतो अर्धा जळत नाही। आता मागं एवढं मोठं जळलेलं ते बघा, माझी झाडं अर्धी जळून गेलेली बघा। हे बघा झाडांची भाजी, भरपूर असा कचरा होता तेव्हा। तर आता थोडा आहे, तर आता थोडा नाही मरणाचंच आहे। त्या झाडाचे सगळे मोठे मोठे ओंडके वगैरे त्या गौरवनी कसे उचलत त्यांनी मागाशी व्हिडिओ नाही काढला, आता तुम्हाला नक्की दाखवलं असतं, तेव्हा एवढं लक्षातच आलं नाही। म्हटलं चला आता करूया। तर आता यामध्ये असं छाटून झुटून सगळं करते मी, म्हणजे चांगल्या गोण्या साईडला काढते, कोणाला तरी उपयोगी पण येतील ना। गोण्यांचं काही टेन्शन नाही, तर कोणी हेलवाले घेऊन जाते आहे ना गौरव। मग टायगरचा तरपाडा चाललाय यायला, त्याला नका बाहेर नको, कारण सगळं सिमेंट माझ्याच नाका तोंडात कितीतरी सिमेंट गेलाय। या गौऱ्या मी वेगळ्या का ठेवल्यात माहितीये का, मला संध्याकाळची चूल जाळायला लागते ना। हा मग त्या चुलीमध्ये टाकायसाठी मी म्हणजे या गोण्या टाकल्या की चुलीला पेट पटकन चूल पटकन पेट घेते आहे ना, आणि जाळ चांगला होतो। तर गार्डन पण अजून आतमध्ये मला नीट करायचंय। ते रॅबिट होतं तर ते कॉर्नर इथं माती टाकणार आहे ना। हा माती पण टाकायचं, पण आता त्याचं साईडनी टाकलंय म्हणजे कसं मजबूत होईल ना अजून। म्हणून तर थोडंसं बांधकाम करून घेईल तिकडून। तर किती चांगल्या गोण्या। या बिगारी लोकांनी काय केलं माहिती का, मागं माझी जी उजूनी बिगारी होती ना, त्या लोकांनी काय केलं, रॅबिट एका गोण्यात भरायचं, पुठ्ठे एका गोणीत भरायचं, त्यांनी सगळं एकत्रित केलं। त्यामुळे आम्हाला खूप टाईम होतोय। आम्ही रॅबिट वेगळं काढायला लागते आणि ती पुठ्ठे घाण बिन असेल ती वेगळी जाळायला लागते, कारण ती माती सकट तर जळू शकत नाही ना। त्यामुळे आम्हाला मोठा वेळ झाला इथं। हे बघा ते गोण्या एवढं चांगले तरी मी म्हणते माझ्या जवळजवळ आता 800 गोण्या झाल्या सिमेंटच्या। त्याला पण बोलव, मी 400। हा सुमित चाल, या सगळ्यांनी कामं करायला या। याचं चाललंय त्याला पण बोलव, मी एकटंच का काम करू, बरोबर आहे। सगळ्यांनी करायला पाहिजे, सगळ्यांचं घर आहे ना। पण तो एवढा कामचोर आहे ना आमचा सुमित, जरा सुद्धा कामाला हात लावत नाही। आम्हाला बघेल असं काम करताना आणि लपून बसेल, इकडे तिकडे जाईल। त्याला फक्त बाहेरचं काही सामान आणायला सांगा, गाडीवर फिरायचं असं। गेला तो लगेच आतमध्ये पळून जाईल, येणार नाही। समीर एक वेळेस काम करतो, पण हा अजिबात नाही। सगळे सिमेंटनी भरले पूर्ण। आज जेवणाची आज बघा नशिबात आज जेवण पण नाही आहे। आता काहीतरी आणू आम्ही मिसळपाव वगैरे आणि खाऊ, काय करणार नाही। तर पाहिजे सगळेजण म्हणतात ताई खूप तब्येत खराब झाली, आता हे अशा कामामध्ये होणार। आणि आता हे काम उरकत आले तर मला आनंद होतोय, ते असं साफसफाई करायला, आणि म्हणजे लवकरात लवकर घर होईल ना माझं आता, म्हणून अरे मी रॅबिट आणून दिला परत इथं। तिकडे कचऱ्यामध्ये या गोण्या मी होते झाकून आता।
आता तुम्ही म्हणाल ताई समीरला सांगा, समीरने भरपूर काम केलंय. तिथे एक झाडाची मोठी फांदी पडलेली होती, कुऱ्हाडीने तोडली ती. अशी जर आग लावली असती ना तर खाली इथं टॉयलेट आहे, ते टॉयलेटला पूर्ण आग लागते मग खाली. म्हणून त्या गौऱ्यानी आणि समीरनी दोघांनी ती तोडली 2 ठिकाणी, तेव्हा ती वर आणली, 2 तुकडे केले, तेव्हा ते आता एकत्रित जळतील. आता राबीट आहे, राबीट इथं त्याला पसरवून टाकते. मग नंतर त्या बिगाऱ्याला सांगून आहे ना मी लेवल करायला लावलं. आता काय शेवटचा कचरा आहे, आता आमच्याकडे झाडं राहिलीच नाहीत. भेंडीचंच झाड मिळेल होतं आम्हाला. एवढं आता जाळायचं आहे ना? हां, हे सगळं जाळू एकत्रित. पण ते भेंडीचं झाडच लय मोठं होतं ना, त्याच्याने जास्त कचरा व्हायचा आपल्याकडे. ते बघा आमच्या इथे घाणीचंच साम्राज्य आहे. घाणीमध्ये राहतो म्हणल्यावर घाणचं साफ करायलाच पाहिजे ना, नाही म्हणून चालत नाही. आपल्याच दारात घाण होती, तर हे घाण साफ नाही करणार तर मग ती आपल्याच दरवाज्यात येणार परत. त्यामुळे काय आता हे बघ किती कोणी टाकले, सगळे गोळा करायचे. कुठलं तरी बोलव का अजून नाकाला माहिती नको, जाऊ दे, आता झाले, थोडंच राहिले. आता ही घाण झाली इथली, मग ते लेवल करून त्या तिकडे एक वरून कचरा टाकणारी तिथं वेगळीच आहेत अजून, ते तर नंतर करेल. तिथे माणसं लावल. पण इकडचं माझं म्हणजे माझी झाडं आहेत, माझ्या झाडांचे कचरा आहे आणि माझ्या घराचा कचरा आहे, त्यामुळे तो मलाच काढणे. आता तिकडे कशी तिकडची लोक टाकतात वेगळी, तो पण आम्हीच काढतो. पण तिथे येतील BMC वाल्यांना जर कॉल केला तर येतात ती लोक, ती येऊन करतील. चला मित्रांनो, काही काम करून घेते. आणि लय अशी धुळीत भरली मी मरणाची, सगळी माझी मॅक्सी बिक्सी किती खराब झाली करायला. तर मित्रांनो आता थोडासा आराम करते, केलाय म्हणजे झाला 1 तास. 2 वाजता माझी सुट्टी झाली आणि माझ्या बाजूला पण माझा बाबल्या बघा, बाबल्याने मी बाबल्या झोपलाय, जागा झालाय म्हणजे कॅमेऱ्याचा आवाज ऐकून. आता जायचं आहे मला बाहेर, बघू दे काय करतोय. पिगाऱ्याची 2 वाजता सुट्टी संपली, त्याच्यानंतर मी सुट्टी केली. तर तोपर्यंत मी बरंच असं काम केलं, झाडं बिडांना सगळं असं ओंदोरा केला पाणी त्यात जाण्यासाठी. तर जाऊ दे, आता 3 वाजलेत, तर जाते आणि बघते. तर बाबल्याला आता काय बाहेर घेत नाही, बाबल्याला जेवण द्यायचं आहे. बाबुल्या माझा झोपून गेला आहे, तर बाबल्याला पहिले जेवण देते आणि मग मी बाहेर जाते. आणि मग बघू आता काय काम करायचं आहे, अजून बरंच काम करायचं आहे, ते तुम्हाला दाखवते आणि किती केले ते पण तुम्हाला दाखवते. एवढी घाण होती ना, सगळी घाण काढली. तर जाळायची राहिली ती एकदमच सगळी जाळून घेईल. तर पहिले मी गार्डन नीट करून घेते, त्यासाठी खास मी आज बिगारी ठेवलं आहे. त्याच्याकडून आता सगळं करून घेते. 2-3 तास आहेत तर आहे ना सुट्टीच्या आत. तर चला मी जाते बाहेर आणि आता बघते काय काम करतायत सगळीजणं. माझा बिगारी कुठं गेलाय काय माहिती, ते त्याला सांगितलेलं काम करायला. POP वाले इकडे काम करतायत, त्यांची चाललीत. आणि या लास्ट रूममध्ये त्यांची लादी लावायची कामं चालू आहेत. हां बघा, हा रूम पण आता लादी लावायला घेतला आहे. तर त्यांची पण इकडे चालले फ्लोरिंगचं काम. चला आता माझा बिगारी कुठे गेला आहे काय माहिती, त्याला शोधू दे. इकडे होता, तर इकडे बघा मित्रांनो मी काय केलं. हे सगळ्या झाडांना आहे ना असं राऊंड करून घेतलं आहे, एक पण तिथे पण, आणि तो सगळा कचरा गोळा केला आहे. हे पण केलं. आणि बिगारी गया किधर मेरा, त्याला सांगितलं सगळी लेवल घे आणि सगळं तिकडे कचरा खेचून घे. तो कुठे गेला काय माहिती, आता काय करतोय तो बघू दे मला. हे सगळा पसारा आमचा पडला इकडे. टायगरला जेवण दिलं पण टायगर झोपलेलाच आहे. टायगर काय उठला नाही, म्हटलं जाऊ दे, झोपलाय तर झोपू दे, त्याची झोप पूर्ण होऊ दे. त्याच्या बाजूला जर अशी मी झोपली ना की मग झोपून राहील, दिवसभर झोपून राहील. तो त्याचं म्हणणं कसं, तू कुठं जाऊ नको मला सोडून, माझ्या बाजूला बसून राहा, असा पोरगा आहे. इधर आ गए, अच्छा, मैं बोली कहाँ आ गए हो. अच्छा, तो पूरे भरने के लिए आ गए. नहीं, मैं बोली अभी मैं भी आराम करती हूँ 1 घंटा, फिर आ जाती हूँ. वो थोड़ा पीछे पत्रा लगाने का था अपन को. तो करो, अभी ये कर रही तो करो, तब तक मैं करती हूँ फिर आपको. हाँ बराबर है, ये भरने का बराबर है. इसका क्या नहीं, ये कल भी आप भर सकते हैं, ऐसा कुछ नहीं है ना. कर डालो, अभी जितना बना है वो करो, फिर वो नीचे का काम
ख़त्म कर डालेंगे ना एक ही बार 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 उधर जाने से। आ जाओ उधर, तब तक मैं ऊपर से चक्कर लगा के आती हूँ एक। हाँ हाँ आती हूँ। तर मित्रांनो खाली खाली कलर मला हवत आहेत, तर खाली बघू दे मला. मी खाली गेली नाही सकाळपासून. तिथे एक राऊंड मारून येते आणि मग नंतर जाते मी. आणि आता हातीशी घेतलं आहे तर एकच करून घेऊ दे. राहुल काय दाखव जरा सरप्राईज. आणि मित्रांनो हे बघा, राहुलनी तसं कसं टेक्स्चर मस्त बनवलं आहे बघा. मस्त असं या वॉलला त्यांनी टेक्स्चर केलं आहे बघा. कसा 3 समोसे काढलेत आणि इकडे आतमध्ये तो आता काही कलर लावतोय. तरी मला बघायला बोलवलेलं मगाशी, काय केलं आहे काय माहिती. हां थोडा डार्क कर पण अजून. हा का हा लईच लाईट झालाय. सुकल्या नाही तर सफेद सफेदच दिसून जाईल ना सगळा. ए जर्मन शेपर्ड, मम्मी कुठे गेली रे? कुठे गेली मम्मी? दाखव मला. चल कुठं आहे? चल दाखव मला. इकडे आहे. कुठं आहे? तिथं आहे काय? बाबली काय रे टाबुली माझी, तू शोधायला आली मला? तुम्हाला बघायला आली तुला कसं काय माहिती मी इकडे? काय रे शानिया? हा तिकडं बसलेला, त्याला विचारा बोललो मम्मी कुठं आहे. हा दाखवायला आला बाबली. ए तू जेवली का टाबू? ए टाबुली गेला. कुठे गेलाय? ए मम्मी काय विचारते? इकडे या. थांब जरा, मला कचरा फेकून येऊ दे. थांब इथं येऊ नको माझ्या पाठी पाठी. सगळा कचरा 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 झालाय नुसता. सकाळपासून वैताग काढायचा कचरा काढून. या घराचा कचरा झालाय. जेवली तू? जेवली जेवली बाबली. हो माझं बाळ ते जेवलं जेवलं जेवलं. नो 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 ते झाडं नको खाऊ नको खाऊ. तू जेव्हा केली गेली गेली गो माझ्या. पप्पू दे मला, पप्पू दे पप्पू दे दे पप्पू दे. अगं शी माझी सगळी धूळ आहेत तोंडावर. अरे लय पप्पी घेते ग माझं बाळते ग. मम्मा म्हणजे मम्मी किती काम करते, माझी मम्मी किती काम करते, तू एवढी काम करू नको अशी बोलते ती. हे ना जायच्या घरात, त्याला जायचं. चल जा झोप जा जा. मी पण येऊ काय करायचं? आपलं गार्डन आहे ना, आपलं गार्डन नीट करायचं ना आपल्याला, है ना. झाडं नको खाऊच, मी गार्डन नीट करते. हा करू ना करू करू ना. बोल कळते मग तू तिकडे झोप जा जा. तू बाहेर बस. हा बाहेर बस, मी तिकडे गार्डन मध्ये काम करते. इथे येऊ नको, घाण नाही सगळं. चल जा. बस इथं बस खाली. टायगर बस इकडे या.